नमस्कार मुलांनो, मोळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण एक पेपर फर्स्टशी रिलेटेड टॉपिक स्टार्ट करत आहोत, 3 डायमेन्शनल जॉमेट्री. मग आता आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये शिकणार काय आहोत? ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन अँगल्स. तर अगोदर म्हणजे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये सुरुवातीला आपल्याला काय बघायचे ते आपण बघूया. आतापर्यंत तुम्हाला प्लेनबद्दल माहिती आहे. प्लेन म्हणजे काय, जर साधारण भाषेत म्हणायचं झालं तर मॅथमॅटिकल डेफिनेशन नंतर सांगतो, अगोदर हे सांगतो की वहीचं पेज असेल त्याला आपण प्लेन म्हणूया. बोर्डावर एखादी कुठे आपण रेष ओढतो त्याला काय म्हणूया, प्लेन म्हणूया. म्हणजे प्लेन एक सपाट पृष्ठभाग असतो, ठीक आहे. मग आता त्याला म्हणायचं आपण प्लेन. आणि जर मॅथमॅटिकल डेफिनेशन म्हणायची झाली तर तिची डेफिनेशन अशी आहे की कोणत्याही सरफेसवर 2 पॉईंट्स घ्या, त्या 2 पॉईंट्स जोडणारी रेषा काढा आणि जर ती रेषा पूर्णपणे त्याच सरफेसवर असेल तर त्या सरफेसला काय म्हणायचं, प्लेन म्हणायचं. तर प्लेन कशाला म्हणतात थोडंसं इकडं लक्ष द्या. समजा मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे, मला ह्याला प्लेन म्हणायचं का नाही ठरवायचं. मी 2 पॉईंट्स घेतो, 2 पॉईंट घेतल्यानंतर ही रेष मी जोडले दोन्ही पॉईंट्स, तर ही लाईन पूर्णपणे ह्या सरफेसवर आलेली आहे म्हणून ह्या सरफेसला काय म्हणायचं, प्लेन. मग आता प्लेन म्हणजे काय आपलं साधं सिम्पली लक्षात ठेवूया. प्लेन म्हणजे आपलं वहीचं पेज किंवा माझ्यासाठी बोर्डाचा भाग, ह्याला काय म्हणूया, प्लेन. मग आता लाईन आपण 2 ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. पहिल्यांदा आपण लाईन प्लेनमध्ये ड्रॉ करणार आहोत. मग त्या लाईनीची डायरेक्शन काय असेल बघा. डायरेक्शन ऑफ अ लाईन इन प्लेन, डायरेक्शन ऑफ अ लाईन इन प्लेन. आपल्याला डायरेक्शन काढायची आहे लाईनीची प्लेनमध्ये. आपण जनरल लोक म्हणतील की बाबा हे उत्तरेकडं चाललं आहे, दक्षिणेकडं चाललं आहे, परंतु आपल्याला तसं उत्तर देता येत नाही. मग आता मॅथमॅटिक्समध्ये ते उत्तर कसं द्यायचं, आपल्याला एखाद्या लाईनीची डायरेक्शन ठरवायची आहे. परंतु लाईन कुठे आहे मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. लाईन कशात ड्रॉ करायला, आपण प्लेनवर. सध्या आपण काय शिकायलो, डायरेक्शन ऑफ अ लाईन इन अ प्लेन. तर याच्यामध्ये आपण एक कसं ठरवणार आपण डायरेक्शन ऑफ लाईन इन अ प्लेन, तर इन्क्लिनेशन माहीत असलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे काय मुलांनो, इन्क्लिनेशनचा अर्थ होतो अँगल मेड बाय लाईन विथ हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे एखाद्या लाईननं हॉरिझॉन्टल लाईनसोबत किती डिग्रीचा अँगल केलेला आहे त्याला म्हणायचं इन्क्लिनेशन. बघा इन्क्लिनेशन म्हणजे काय, अँगल मेड बाय द लाईन विथ हॉरिझॉन्टल लाईन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन, इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. म्हणजे एखाद्या लाईननं हॉरिझॉन्टल लाईनसोबत किती डिग्रीचा अँगल केलेला आहे. समजा ही लाईन आहे, दिस इज द लाईन. आता याला हॉरिझॉन्टल लाईन काढूया. काढली हॉरिझॉन्टल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईनमध्ये हा अँगल असेल इन्क्लिनेशन, कारण पॉझिटिव्ह डायरेक्शन. समजा हा असेल 30 डिग्री, तर ह्या लाईनीचं इन्क्लिनेशन किती आहे मुलांनो, 30 डिग्री. मग आता इन्क्लिनेशन म्हणजे काय पाहिलं आपण, व्हॉट इज मीन बाय इन्क्लिनेशन, अँगल मेड बाय द लाईन विथ हॉरिझॉन्टल लाईन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. आपल्या याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन, मॅथमॅटिक्समध्ये हॉरिझॉन्टल लाईनला आपण काय म्हणतात मुलांनो,
एक्स ॲक्सिस. मग मी असंही म्हणू शकतो लाईनीनं एक्स ॲक्सिससोबत पॉझिटिव्ह डायरेक्शननं जो अँगल केलेला आहे त्याला म्हणायचं इन्क्लिनेशन. मग आता आपला मूळ उद्दिष्ट काय आहे? डायरेक्शन ऑफ लाईन काढणे. कशामध्ये? प्लेनमध्ये. मग आता ह्याच्यानुसार कसं येईल ते बघूया. बघा मुलांनो की डायरेक्शन कशी डिटरमाइन करणार, कशाची? लाईनीचे, प्लेनमध्ये. तर हे डिफाईन करत असतं इन्क्लिनेशन. जर तुम्हाला म्हणलं एक लाईन प्लेनमध्ये आहे आणि त्याची डायरेक्शन सांगा, तर मॅथमॅटिक्सच्या स्वरूपात आपल्याला काय सांगावं लागेल? त्याचं जर इन्क्लिनेशन माहीत असेल तर आपण त्याची काय सांगू शकतो? डायरेक्शन सांगू शकतो. ठीक आहे. आता इन्क्लिनेशनवर डायरेक्शन कशी डिपेंड आहे बघूया आपण. ठीक आहे. लाईनीची डायरेक्शन काढायची आहे आपल्याला आणि ती कुठं काढायची आहे मुलांनो? प्लेनमध्ये. मग ते कोण डिफाईन करत असतं? इन्क्लिनेशन. चला एक मी हॉरिझॉन्टल लाईन काढली मुलांनो. हा अँगल 30 डिग्री आहे. सध्या याची डायरेक्शन ही आहे. हा अँगल 45 डिग्री आहे, 45 डिग्री. ह्याची डायरेक्शन ही आहे. हा अँगल 60 डिग्री आहे. हा अँगल 60 डिग्री. ह्याची डायरेक्शन बघा. आणि हा अँगल किती डिग्री आहे? 90 डिग्री. तर मुलांनो या प्रत्येक लाईनीची डायरेक्शन डिफरंट आहे. याची डायरेक्शन ही आहे, याची डायरेक्शन ही आहे, याची डायरेक्शन ही आहे, याची डायरेक्शन ही आहे. मग हे डायरेक्शन आपण कशावर अवलंबून म्हणू शकतो? ह्या अँगलवर. बघा हा अँगल 30 डिग्री आहे तर अशा पद्धतीनं डायरेक्शन आहे. 45 डिग्री आहे तर डायरेक्शन चेंज झाली. 60 डिग्री आहे तर डायरेक्शन चेंज झाली. 90 डिग्री आहे तर डायरेक्शन चेंज झाली. म्हणजे इथं डायरेक्शन मॅथमॅटिकली कोण ठरवायले? इन्क्लिनेशन ठरवत आहे. मग एक गोष्ट आपल्यासाठी क्लिअर झाली ती म्हणजे डायरेक्शन कशाची? लाईनीची. कशामध्ये? प्लेनमध्ये. कोण ठरवत असतं? इन्क्लिनेशन. आणि इन्क्लिनेशन म्हणजे काय आहे? अँगल विथ एक्स ॲक्सिस इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. तर मुलांनो हे आपण प्लेनच्या बाबतीत पाहिलं की डायरेक्शन कशी ठरवायची. आता आपण स्पेसच्या बाबतीत बघणार आहोत डायरेक्शन कशी ठरवायची आहे. आता बघूया डायरेक्शन ऑफ लाईन इन स्पेस. तर मुलांनो आता अगोदरच आपण डिस्कशन केलेलं आहे की प्लेनमध्ये लाईन असेल तर तिची डायरेक्शन कशी डिफाईन करतात. तिची डायरेक्शन कशावर डिपेंड असते? इन्क्लिनेशन. मी हे सगळे मॅथमॅटिकली आन्सर्स देत आहे कारण मॅथमॅटिकली आपल्याला असं सांगावं लागतं. आता डायरेक्शन ऑफ अ लाईन आणि स्पेस. स्पेस म्हणजे जसं की तुम्ही पाहत असतात की घरी कपडे वाळू घालण्यासाठी आपण स्पेसमध्ये दोरी बांधतो. मग ती जी दोरी आहे, रोप आहे, त्या रोपला आपण काय म्हणू शकतो? लाईन म्हणू शकतो. कुठली? स्पेसमधली. आणि तिची जर डायरेक्शन ठरवायची असेल तर ती डायरेक्शन आपण कशी ठरवणार? आता बघा जर एखादी गोष्ट स्पेसमध्ये असेल तर त्या ठिकाणी 3 ॲक्सिसचा संबंध येतो. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. जर लाईन स्पेसमध्ये असेल तर किती ॲक्सिससोबत संबंध यायला आहे? 3 ॲक्सिससोबत. पहिला एक्स ॲक्सिससोबत, वाय ॲक्सिससोबत आणि झेड ॲक्सिससोबत. आता आणि प्लेन म्हणल्यास फक्त किती ॲक्सिससोबत संबंध येतो मुलांनो? 2 ॲक्सिससोबत, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिससोबत. म्हणजे डायरेक्शन ऑफ अ लाईन इन अ स्पेस कसं ठरवायचं? अ लाईन मेकिंग अँगल with x axis, y axis and z axis respectively in positive direction. बघा आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मॅथमॅटिकली द्यायचं आहे. असं नाही की आपण की उत्तरेला चाललं आहे, वर चाललं आहे, अशी डायरेक्शन आपल्याला नाही सांगता येत. मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये डायरेक्शन कशी स्पेस करणार आपण? जर लाईन स्पेसमध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एक्स ॲक्सिससोबत
वाय ॲक्सिससोबत आणि झेड ॲक्सिससोबत त्याचा अँगल किती आहे हे आपल्याला काढायचे. मुलांनो, समजा ही लाईन आहे, ही लाईन स्पेसमध्ये आहे. कुठं आहे मुलांनो? स्पेसमध्ये. मग ही लाईन जर स्पेसमध्ये असेल आणि मला हिची काय सांगायची आहे? डायरेक्शन. तर ही डायरेक्शन मला काय करावं लागेल? कशानुसार ठरवावं लागेल? एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. चला मुलांनो, मी हा एक्स ॲक्सिस काढला, हा वाय ॲक्सिस काढला आणि हा झेड ॲक्सिस काढला. किंवा तुम्ही ह्याला एक्स म्हणू शकता, ह्याला एक्स म्हणू शकता, ह्याला वाय म्हणू शकता, ह्याला झेड म्हणू शकता. कोणत्या ॲक्सिसला काय म्हणायचे आपण ठरवू शकतो. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. बघा, ही लाईन आहे माझी ओ पी. या ओ पी लाईनीची मला काय ठरवायची आहे मुलांनो? डायरेक्शन ठरवायची आहे. मग मॅथमॅटिकली डायरेक्शन कशी ठरवणार मी? एक्स ॲक्सिस काढणार, वाय ॲक्सिस काढणार आणि झेड ॲक्सिस काढणार. आता ओ पी या लाईनीचा एक्स अक्षासोबतचा हा अँगल. जर मला अँगल ओ पीचा मोजायचा असेल एक्स ॲक्सिससोबत, इथून सुरुवात करावं लागेल. हा अँगल किती आहे बघायचं? अल्फा. नंतर वाय ॲक्सिससोबतचा अँगल बघा काय आहे? बीटा. आणि हे व्हर्टिकल ॲक्सिस असल्यामुळे ही अशी डायरेक्शन घ्यायची. हे किती आलं? गॅमा. तर बघा, एक्स ही जी लाईन आहे, ही लाईन एक्स ॲक्सिससोबत कोणता अँगल करायली? अल्फा. वाय ॲक्सिससोबत बीटा, झेड ॲक्सिससोबत गॅमा. मग आता हे अँगल्स मला कळाले किती किती डिग्रीचे आहेत. म्हणजे हा अँगल किती डिग्रीचा आहे? अल्फा. हा अँगल किती डिग्रीचा आहे? बीटा. हा अँगल किती डिग्रीचा आहे? गॅमा. तर त्या लाईनीची डायरेक्शन काय आहे आपण सांगू शकतो. म्हणजे डायरेक्शन ऑफ अ लाईन इन अ स्पेस कसं ठरवणार? अ लाईन मेकिंग अँगल विथ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिवली इन पॉझिटिव्ह डायरेक्शन्स. तर अल्फा म्हणजे काय आहे मुलांनो? अल्फा इज अँगल विथ एक्स ॲक्सिस, बीटा अँगल विथ वाय ॲक्सिस, गॅमा अँगल विथ झेड ॲक्सिस. अल्फा, बीटा, गॅमा काय आहेत? अल्फा म्हणजे काय? अँगल विथ एक्स ॲक्सिस, बीटा इज अँगल विथ वाय ॲक्सिस, गॅमा इज अँगल विथ झेड ॲक्सिस. मग अल्फा, बीटा, गॅमा जर माहीत असेल तर मला ह्या लाईनीची डायरेक्शन मला सांगता येते. म्हणजे मला डायरेक्शन सांगावं लागेल. एक्स ॲक्सिससोबत 30 डिग्री आहे, वायसोबत 40 आहे आणि झेडसोबत 60 डिग्री आहे. हे एक मी उदाहरण सांगतो आहे तुम्हाला. मग तशा पद्धतीचा अँगल माहीत असेल, तिन्ही ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल आहे, तर त्याची डायरेक्शन आपण परफेक्टली सांगू शकतो. कुणीकडे? म्हणजे ॲक्सिसवर अँगलवर काय डिपेंड आहे? डायरेक्शन. म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा यांच्या व्हॅल्यू जर मला माहीत असतील तर मला काय कळतं? लाईनीची काय कळते मुलांनो? डायरेक्शन कळते. आणि आपण लाईनीची डायरेक्शन काढतोयत. कशामध्ये काढतोय? स्पेसमध्ये. मग स्पेसमध्ये लाईनीची जी डायरेक्शन आहे ते कोण डिटरमाइन करत असतं? अल्फा, बीटा, गॅमा. अल्फा म्हणजे अँगल विथ एक्स ॲक्सिस, बीटा मीन्स अँगल विथ वाय ॲक्सिस, गॅमा मीन्स अँगल विथ झेड ॲक्सिस. मग आता अल्फा, बीटा, गॅमा काय डिसाईड करायले? डायरेक्शन. कशाची? लाईनीची. कशामध्ये? स्पेसमध्ये. मग आपण अल्फा, बीटा, गॅमाला काय म्हणूया? डायरेक्शन अँगल्स. काय म्हणूया? डायरेक्शन अँगल्स. कारण अल्फा, बीटा, गॅमामुळे लाईनीची आपल्याला काय कळते? डायरेक्शन कळते. म्हणून अल्फा, बीटा, गॅमाला काय म्हणायचं आहे आपल्याला? डायरेक्शन अँगल्स म्हणायचं आहे. आता आपण लिहूया डायरेक्शन अँगल म्हणजे काय. तर मुलांनो, तुम्हाला आतापर्यंत मी डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय सांगितलेलं आहे. अल्फा, बीटा, गॅमाला काय म्हणायचं? डायरेक्शन अँगल्स. कारण ते काय ठरवतात? डायरेक्शन ठरवतात लाईनीची. अल्फा म्हणजे काय आहे? अँगल विथ एक्स ॲक्सिस.
बीटा मीन्स अँगल विथ वाय ॲक्सिस आणि गॅमा मीन्स अँगल विथ झेड ॲक्सिस. आपल्याला डायरेक्शन ठरवायची असेल, मॅथमॅटिक्समध्ये आन्सर सांगायचं असेल तर एक्स ॲक्सिससोबत वाय ॲक्सिससोबत झेड ॲक्सिससोबतचा अँगल सांगितला म्हणजे तिची डायरेक्शन काय होते, फिक्स होते. मग आता बघा तुमच्यासाठी डेफिनेशन लिहिलेली आहे मी. डायरेक्शन अँगल्स, द अँगल्स मेड बाय अ लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ एक्स वाय झेड ॲक्सिस आर कॉल्ड इट्स डायरेक्शन अँगल्स. आणि अल्फा बीटा गॅमाला काय म्हणतात, डायरेक्शन अँगल्स म्हणतात. कारण की अल्फा बीटा गॅमाच्या जर किमती माहीत असतील तर आपण लाईनीची डायरेक्शन सांगू शकतो. परंतु आपण कोणत्या लाईनीबद्दल डिस्कस करत आहोत, लाईन ही स्पेसमधली. आता ह्याच्या पुढे आहे बघा डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स आपल्याकडं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती आहेत मुलांनो, 6 आहेत. कोणकोणते आहेत, नंबर 1 साइन, नंबर 2 कॉस, नंबर 3 टॅन, नंबर 4 कॉट, नंबर 5 सेक, नंबर 6 कोसेक. हे आपले डायरेक्शन रेशोज आहेत आपल्याकडं, हे जे की छोट्या वर्गात तुम्ही पाहिलेलं आहे. आता ॲक्च्युली आपण फक्त ह्यालाच करेक्ट वाचतो साईन, बाकीचं वाचन आपलं चुकीचं होतं. ॲक्च्युली वाचायला कसं पाहिजे, कॉसला कोसाईन म्हणतात, टॅनला टँजंट म्हणतात, कॉटला कोटँजंट म्हणतात, सेकला सेकंड म्हणतात आणि कोसेकला कोसेकंड म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली कॉसला काय वाचलं गेलं पाहिजे, कोसाईन. लिहिताना शॉर्टकट लिहितात पण म्हणत असताना शॉर्टकट म्हणत नाहीत, म्हणून ह्याला आपण काय म्हणूया, कोसाईन म्हणूया. मग आपल्याला काय बघायचे आहेत, कोसाईन रेशो घ्यायचे आहेत. कशाचे रे, डायरेक्शनचे. मग डायरेक्शन अँगल्स कोणकोणते आहेत, अल्फा बीटा गॅमा. मग अल्फा बीटा गॅमा यांचे कोणते रेशो घ्यायचे आहेत मला, कोसाईन रेशो. कोसाईनला मी शॉर्टकटपणे काय लिहितो, कॉस कॉस कॉस. म्हणजे कोसाईन अल्फा, कोसाईन बीटा, कोसाईन गॅमा यांना काय म्हणायचं, डायरेक्शन कोसाईन. कारण हे कोसाईन आहे आणि अल्फा बीटा गॅमा काय ठरवतात, डायरेक्शन ठरवतात, म्हणून यांना काय म्हणायचं, डायरेक्शन कोसाईन. मग डायरेक्शन कोसाईन काय काय मुलांनो, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. आता कॉस अल्फाला डायरेक्शन कोसाईन का म्हणलं, हे कॉस म्हणजे काय मुलांनो, कोसाईन. अल्फा काय ठरवतं, डायरेक्शन, म्हणून ह्याला काय म्हणलं, डायरेक्शन कोसाईन. त्याचप्रमाणे हे कोसाईन आणि हे काय ठरवतं, डायरेक्शन. कोसाईन आणि डायरेक्शन. मग आपल्याकडे डायरेक्शन कोसाईन्स काय काय आहेत मुलांनो, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमाला काय म्हणायचं, डायरेक्शन कोसाईन्स. कसं वाचणार, अल्फा म्हणजे डायरेक्शन आणि कॉस म्हणजे कोसाईन, डायरेक्शन कोसाईन्स. हे झाले आपल्याकडं कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा झाले डायरेक्शन कोसाईन्स. आता यांना शॉर्टकट नाव देण्यात आले. कॉस अल्फाला यल म्हणतात, कॉस बीटाला यम म्हणतात आणि कॉस गॅमाला यन म्हणतात. कॉस अल्फाला काय म्हणलं जातं, यल. कॉस बीटाला काय म्हणलं जातं, यम. आणि कॉस गॅमाला काय म्हणलं जातं, यन. ठीक आहे. मग जर तुम्हाला डायरेक्शन कोसाईन्स काढायला सांगितलेले असतील तर तुम्हाला कशाच्या किमती माहीत असणं आवश्यक आहे, अल्फा बीटा गॅमा. आता आपण एक छोटे 3 उदाहरणं घेऊया, त्यांचे आपण काय काढूया, डायरेक्शन कोसाईन्स. ठीक आहे. आता मुलांनो एक क्वेश्चन आहे, फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. आपल्याला एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे आहेत. मग डायरेक्शन कोसाइन्स काढायचे म्हणजे काय, डायरेक्शन शब्द आला म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे, अल्फा बीटा गॅमा. मग आता व्हॉट इज मीन बाय अल्फा, अल्फा मीन्स अँगल विथ एक्स ॲक्सिस. बीटा म्हणजे काय मुलांनो, अँगल विथ वाय ॲक्सिस.
आणि गॅमा म्हणजे काय? अँगल विथ झेड ॲक्सिस, अँगल विथ झेड ॲक्सिस, अल्फा बीटा गॅमा पाहिलं. म्हणजे एक्स ॲक्सिसचा आपल्याला अल्फा काढायचा आहे. मग अल्फा म्हणजे काय? अँगल विथ एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल करेल? 0 डिग्री. एक्स ॲक्सिससोबतचा किती डिग्रीचा अँगल करेल? 0. त्याच्यानंतर बघा एक्स ॲक्सिसचा बीटा काढायचा आहे आपल्याला. मग एक्स ॲक्सिसचा बीटा म्हणजे काय? एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल करतो? आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल करतो? 90 डिग्रीचा, कारण ते तिन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्याच्यानंतर आता एक्स ॲक्सिसचा आपल्याला गॅमा काढायचं आहे. मग एक्स ॲक्सिसचं गॅमा काढायचं म्हणजे काय? अँगल विथ झेड ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिस झेड ॲक्सिससोबत किती डिग्रीचा अँगल करतो? हा किती डिग्रीचा करतो अँगल मुलांनो? 90 डिग्रीचा. तर आपल्याला अल्फा बीटा गॅमा कळालेला आहे. आता यांचा आपण काय घेऊया? कोसाईन घेऊया. म्हणजे मला काढायचं आहे कॉस अल्फा. म्हणजे काय घेणार मुलांनो मी? कॉस 0. कॉस 0 इज इक्वल टू किती? 1. कॉस बीटा, कॉस 90, कॉस 90ची व्हॅल्यू 0. कॉस गॅमा म्हणजे कॉस 90 ते सुद्धा काय आलेलं आहे? 0. म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स काय काय आले मुलांनो एक्स ॲक्सिसची? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस आर किती? 1, दुसरा 0 आणि तिसरा सुद्धा 0. हे झाले डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. आता मुलांना थोडासा एका फॉर्म्युल्याकडे तुम्हाला घेऊन जातो. मी असं लिहितो मुलांनो, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा. वास्तविक पाहता ह्या प्रश्नाचं उत्तर इथं आपलं संपलेलं आहे, पण एक फॉर्म्युला आपल्या लक्षात यावं म्हणून बघायला. कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा. आता कॉस अल्फाची व्हॅल्यू किती आली मुलांनो? 1 स्क्वेअर. कॉस बीटाची व्हॅल्यू 0 स्क्वेअर. कॉस गॅमाची व्हॅल्यू 0 स्क्वेअर इक्वल टू किती आलं मुलांनो? 1. आता मी तुम्हाला थोडा वेळापूर्वी सांगितलं होतं की कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमाला शॉर्टकट नावं दिलेत. कॉस अल्फाला काय दिलेलं आहे? L. कॉस बीटाला M. कॉस गॅमाला N इक्वल टू 1. म्हणजे काय आलं मुलांनो? L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजे आपण असं म्हणू शकतो डायरेक्शन कोसाईनच्या स्क्वेअरची जर आपण ॲडिशन केली तर ती किती येते? 1. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्या लक्षात असला पाहिजे. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूया मुलांनो. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसचे आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे. डायरेक्शन कोसाइन काढायच्या अगोदर आपल्याला काय काढणं आवश्यक आहे? डायरेक्शन. डायरेक्शन काढणं म्हणजे अल्फा बीटा गॅमा. व्हॉट इज मीन बाय अल्फा? अँगल विथ एक्स ॲक्सिस. बीटा इज अँगल विथ y axis. Gamma is angle with z axis. Angle with x axis, angle with y axis आणि angle with z axis. मग मला आता y axisचा अल्फा काढायचं आहे. म्हणजे मला काय काढावं लागेल? अल्फा काढायचं म्हणजे y axisचा x axis सोबत किती डिग्रीचा अँगल असेल मुलांनो? 90. बीटा वाय ॲक्सिसचा अँगल विथ वाय ॲक्सिस ते किती डिग्री असेल? 0 डिग्री. कारण प्रत्येक अँगल स्वतःशी किती डिग्रीचा अँगल करत असतो? 0 डिग्रीचा. गॅमा किती असेल? वाय ॲक्सिसचा झेड ॲक्सिससोबतचा अँगल किती डिग्री? 90 डिग्री. म्हणजे मुलांना आपण काय काढले? अल्फा बीटा गॅमा काढले म्हणजे काय काढले आपण?
डायरेक्शन काढली, डायरेक्शन अँगल्स काढून घेतले. आता मला काय काढायचं आहे, डायरेक्शन कोसाईन्स म्हणजे यांचं कोसाईन काढायचं. कॉस अल्फा, कॉस अल्फा म्हणजे किती येणार मुलांनो, कॉस 90 म्हणजे किती 0, कॉस बीटा म्हणजे कॉस 0 किती 1, कॉस गॅमा म्हणजे कॉस 90 ते किती येणार आहे 0. म्हणजे आपल्याला काय काय भेटलं 0 1 0 म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस आर काय 0 1 0. आता मी जे क्वेश्चन विचारला होता तो तर कंप्लीट झाला. आता आपण फॉर्म्युल्याचं सुद्धा. तर मुलांनो आपण डायरेक्शन कोसाइन्स काढले वाय ॲक्सिसचे 0 1 0. आता आपण अगोदरच्या ज्या प्रॉब्लेममध्ये केलं तर कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा ठेवूया. कॉस अल्फा इज 0 स्क्वेअर, कॉस बीटा इज 1 स्क्वेअर, कॉस गॅमा इज 0 स्क्वेअर. किती आली ॲडिशन मुलांनो 1. आता आपल्याला सोपं जावं म्हणून कॉस अल्फाला काय म्हणलं आपण यल, कॉस बीटाला काय म्हणलं यम, कॉस गॅमाला काय म्हणलं एन. म्हणजे यल स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1 यायलं आहे. म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो डायरेक्शन कोसाईनच्या स्क्वेअरची ॲडिशन किती येते 1. आज आपण काय काय पाहिलं मुलांनो, आपण अगोदर पाहिलं प्लेनमध्ये लाईनीची डायरेक्शन कशी दाखवतो. प्लेनमध्ये लाईनीची डायरेक्शन कशी दाखवतो इन्क्लिनेशननुसार. मग स्पेसमध्ये लाईनची डायरेक्शन कशावर डिपेंड असणार, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवर. आणि म्हणजे आपण डायरेक्शन कोसाईन पाहिलं, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक फॉर्म्युला डिराईव्ह केला यल स्क्वेअर प्लस यम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. किंवा याला तुम्ही कसं म्हणू शकता कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आता मी तुम्हाला एक होमवर्क देत आहे. फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिसचे तुम्ही डायरेक्शन कोसाइन्स काढा. मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचं घेतलेलं आहे. आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेन डायरेक्शन रेशोज. ठीक आहे मुलांनो, याला तुम्ही नोट करा. व्हिडिओ जर एकदा नाही कळालं तर 2 टाइम्स बघा. थँक्यू. पण थांबूया.